नमस्कार, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा तस्करी विरोधात पोलिसांना मोठे यश मिळाले। बुलढाणा जिल्ह्यातील टेंभुर्णा फाटाजवळ पोलिसांनी सापळा रचून गुटख्याने भरलेला ट्रक ताब्यात घेतलाय। इंदोरहून अकोल्याकडे जाणाऱ्या या ट्रकमध्ये 22,46,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आला। ट्रकसह एकूण 33,46,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। गुटखा कुठून आणला गेला आणि कुणाला पुरवठा होणार होता याचा तपास सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातील नवगठित बेसापिपला नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने इतिहास रचलाय। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या कीर्ती धनराज बडोले यांनी काँग्रेसच्या सुप्रिया पाटील यांचा 6,432 मतांनी पराभव केला। बडोले यांना एकूण 11,535 मते मिळाली। 17 पैकी 16 जागांवर भाजपाने विजय मिळवत काँग्रेसचा पूर्णपणे सफाया केलाय। हा भाग राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात येतो। विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। महाराष्ट्रात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे। तेलंगणातील कोमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील कागजनगर येथील एक कुटुंब बुधवारी रात्री उपचारानंतर नागपूरहून परत जात होते। देवदा परिसरातील एका पुलाजवळ कारवरील ताबा सुटून ती खाली कोसळली। या अपघातात कागजनगर येथील सलमा बेगम, त्यांची मुलगी शबरीम तसेच नातेवाईक अफजा बेगम आणि सहारा यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उन्नाव रेप प्रकरणातील पीडितेने आपला तीव्र वेदना आणि रोष व्यक्त केला आहे। तिने सांगितले की संपूर्ण सुनावणी इंग्रजीत झाली, त्यामुळे तिला काहीच समजलेच नाही। आरोपीला सुटका मिळाल्याने ती खूप खिन्न झाली आहे। पीडितेने पोलिसांच्या गैरवर्तणुकीची आणि सुरक्षा न मिळाल्याचे आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले। तिने म्हटले की हा निर्णय प्रत्येक मुलीच्या धैर्याला आव्हान देणार आहे। नागपूर शहरात वाहतूक सुरक्षा वाढविण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने विविध मोहीम राबवत आहे। त्याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन यू टर्न अंतर्गत बार, पब आणि रेस्टॉरंटमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला गेला। या मोहिमेचा मुख्य उद्देश मद्यपान करून वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि त्यातून होणाऱ्या अपघातांची रोखथाम करणे आहे। पोलिसांनी बार, पब आणि रेस्टॉरंटमध्ये उपस्थित संचालक, कर्मचारी आणि ग्राहक यांना मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की नशेच्या सेवनाने वाहन चालवणे फक्त कायद्याचे उल्लंघन नाही तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनासाठी गंभीर धोका आहे। पोलिसांनी नागरिकांना अपील केली की मद्यपानानंतर वाहन चालवू नका, पर्यायी वाहनाचा वापर करा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा। संचालकांनी सूचना दिल्या की ग्राहकांना मद्याच्या परिस्थितीत वाहन चालवण्यापासून रोका आणि जबाबदार नागरिकत्व दाखवा। ग्राहकांना मद्याच्या परिस्थितीत वाहन चालवण्यापासून रोका आणि जबाबदार नागरिकत्व दाखवा। पोलिसांनी सांगितले की असे जनजागृती कार्यक्रम भविष्यातही सुरू राहतील, जेणेकरून रस्त्यावरील अपघातांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढेच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय पाहत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।